नमस्कार, आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि संध्याकाळ झाली आहे, म्हणजे रात्र झाली आहे. घरातली सगळी कामं आवरलेत, आमचं जेवण झालं, भांडे झालं, घरातलं बाकी सगळंच आवरून घेतलं मी. आणि तृषा म्हणत होती की फटाके फोडायचे. ऋषिकेशने ना तिच्यासाठी आणलेले ते लसूण फटाक्यांचा बॉक्स पूर्ण एक, आणि मिलांनी पण एक पूर्ण बॉक्स आणला होता. तर ते उरलेले आहेत, ते काय सगळे फोडून झाले नाही. आणि आपण इकडे राहतो रानात, म्हणजे गाव साईडला, तर इतकी थंडी आहे, खूप थंडी सुटते इकडे आत्ता सध्या. नोव्हेंबर चालू झाला आहे आणि तशी थंडी जाणवायला लागली आहे. तर मग तिला कॅप, सॉक्स, स्वेटर सगळंच काही घालून घेतलेलं आहे. कारण मग नको परत एक तर आत्ताच आजारपणातनं उठली, परत स्कूल पण असतंच, मॉर्निंगला लवकर उठावं लागतं, तेव्हाही फार थंडी असते. एकदम असे पांढरे धुकं असतात. जर मागे खिडकीतनं बघितलं ना किचनच्या, तर पूर्ण असे धुकं दिसतात बरं का. पण खूप छान वातावरण वाटतं पहाटेचं. लवकर उठले ना की पूर्ण दिवस फ्रेश जातो. आणि आता बाहेर आलेलो आहे, खूप थंडी तर खूप आहे, असं गार वारा, गार हवा अशी जाणवते बरं का बाहेर आल्यावरती. आणि तिला फटाके फोडायचे होते. तिला काय असं आपटून फटाके फोडता येत नाही, कारण तेवढं जोरच नाही. ते काही फुटतात, काही नाही फुटत. मग नाही फुटलेले मग पोरं गोळा करतात आणि फोडतात असं काहीसं. कारण तिच्याकडनं 5 घेतलेले, त्यातले 2च फुटल्या जातात, बाकीचे तसेच असतात. पण एक मज्जा, हाऊस असते. आणि चाळीतले पण भरपूर लोक, गेल्या वर्षीचे पण तुम्ही ब्लॉग बघितले की ज्याचं जेवण झाल्यानंतर छान बाहेर येतात, शेकोटी चालू असती. तर मग सगळेजण बसतात शेकत, गावाकडच्या इकडच्या तिकडच्या गप्पा. कारण मी गेल्या वर्षी पण ब्लॉग केले होते आपले थंडीतले, तर तेव्हा तिकडच्या त्यांच्या काय कोणत्या गावाचे, कुठलच्या काय गप्पा, स्टोरीज, ते पण मी तुमच्याशी शेअर केलं होतं. जे कंटिन्यू ब्लॉग बघतायत, आधीपासून आपल्या चॅनेलला जॉईंड आहेत, त्यांना त्या सगळ्या गोष्टी आठवत असतील, लक्षात आल्या असतील. आणि मिलनही होते. मी ही एकदम पॅक बंद अशी हुडी घालून घेतली आहे, कारण थंडी खूप वाजती बरं का. थंड वाटते सगळीकडे. सगळ्या पोरांनी पण अशी स्वेटर वगैरे घालून घेतलेले आहेत. आणि समोर आपल्या घराला ती लाईटिंग दिसत असेल तुम्हाला, तर ती दिवाळीला आपण केलेली लाईटिंग, तर ती काढलीच नाही आहे, ठेवली तशीच. आणि छान वाटतं आहे बरं का ते. आता सध्या लावत नाही आहे रोज. हा ब्लॉग मी एक आधी शूट केला होता, पण त्याच्यानंतर मग काय एडिटिंग झालं नाही, व्हॉइस ओव्हर करायला झालं नाही, त्याच्यामुळे राहिला होता तो काही कारणांमुळं. त्याच्यामुळे म्हटलं आज करावं व्हॉइस आणि मग अपलोड करता येईल. तर असं छानसं चालू आहे, घरातली कामं आवरून बाहेर थोडासा नाईटला टाईमपास, थोडंफार इथे खेळलं, मस्ती केली. तृषालाही तेवढंच बरं वाटतं. आणि मग घरामध्ये गेली की छान झोप लागून जाते तिला, कारण मॉर्निंगला लवकर उठायचं असतं स्कूलसाठी. आणि एक तर थंडीचे दिवस आहेत, तिला पण जाग येत नाही, उठू वाटत नाही. किरकिरच चालू आहे सध्या स्कूलला जाण्यासाठी, की नको, फार थंडी वाजते, मला कंटाळा आलाय, माझी झोप झाली नाही. आता सध्या 2-3 दिवस झालं तर तसंच करते ती या थंडीमुळे, की नकोच म्हणते स्कूलला जायला. हेअर वॉश वगैरे पण मी आता टाळलेलंच आहे तिचं, सकाळचं ऑइलिंग करते. आणि मग तसंच असं पोनी जुट्टू बांधून तिला मग स्कूलमध्ये पाठवत असते मी. वॉश पण नाही करत, केलं तर मग आफ्टरनूनला करते. जरासं ऊन वगैरे पडलं तर. तरी ऊन जरी पडलं नाही इकडे, तरी पण असं जरासं घरामध्ये पूर्ण थंडच जाणवत असतं. बाहेर बसलं उन्हात की चटके लागतात, आणि घरात आलं की थंडी वाजते, असं काहीसं चालू असतं. तृषाची मस्ती चालू आहे. सर्दी होती धरे, कधीच नाही घेत आईस्क्रीम, कधीच नाही घेत आईस्क्रीम, घेणार पण नाही. हा घेणार आहे उद्या, सण आला की मग उद्या. ओके. ती हातगाडी गेली असेल ना आईस्क्रीमची, का असेल. थंडी सुटली ना की मला असं थंड पदार्थ खूप खाऊ वाटतात. गेल्या वर्षी तसंच व्हायचं, आईस्क्रीम झालं, कोल्ड्रिंक झालं, खूप असं क्रेविंग झाल्यासारखं होतं. ज्यूस म्हणा, गेल्या वर्षीचे पण ब्लॉग तुम्ही बघितले असतील, थंडीमध्ये आपण खूप धमाल केली आहे आईस्क्रीमची वगैरे. पण तृषामुळे सध्या टाळतोय, की तिचं आता तुम्हाला दाखवलंच लगेच, मला आईस्क्रीम खायची, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. तिला सध्या देतच नाही आईस्क्रीम, हा प्रकारच आपण देत नाही. त्याच्यामुळे ती म्हणते की तुम्ही मला कधीच देत नाही. बाकीच्या गोष्टी होतात, पण सर्दीने मग ते लगेच तिला त्रास चालू होतो. सर्दीने घसा तरी खवखव करणार, आणि त्याच्यानंतर मग सर्दी होणार. त्याच्यामुळे मग मुलांच्या मागे लागले होते मी, की आपण समोर दुकान आहे तिथे जाऊयात आपण कोल्ड्रिंक आणण्यासाठी. तर हो नाही चालू होतं. आणि तृषाला काही कोल्ड्रिंक आवडत नाही पित. तिच्यासमोर जरी आपण बॉटल्स आणल्या ना तरी पण ती नाही पित बरं का. फक्त शॉपमधनं घेणार, माझा वगैरे ते गोष्टी घेणार ती शॉपमधनं, पण पिणार नाही. घरी आणून तसंच ठेवते ती फ्रीजमध्ये, आणि त्यानंतर मीच पिते.
तिला दिलं ना आपण ग्लासमध्ये स्वतःहून की बाबू थोडंसं पी, तर मग ती पिते. तसं तिला ते कोल्ड्रिंक्स वगैरे त्यात एवढा इंटरेस्ट नाही, फक्त घेण्यात इंटरेस्ट आहे की हां मला हे घ्यायचं आहे, आणि ते तेवढं असतं तिचं फक्त. मग तिथे समोर आपलं ते दुकान आहे, तुम्हाला बऱ्याचदा दाखवलेलंच आहे मी कुठे काय ते शॉप आहे. मस्तपैकी तिघी जणं चाललो रमत गमत, दोघांचं चाललं होतं काहीतरी भांडण बरं का. मिलन तिला मुद्दाम चिडून देत असतात, काहीतरी तिची खोडी करणार, पण ते छान वाटतं, ती पण रमून जाते, तिलाही त्याची सगळ्या गोष्टींची सवय झाली आहे. मस्तपैकी त्या दोघांचं चालू असतं धिंगाणा मस्ती, कारण मोस्टली ते दिवसभर नसतात, कामामध्ये असतात. आले तरी ती दुपारी झोपलेली असते स्कूलमधनं आल्यावरती. मग धिंगाणा मस्ती खेळणं या गोष्टींना दुपारचा किंवा असं काही टाईम भेटत नाही. सकाळी ती स्कूलमध्ये गेलेली असती, आणि मग इव्हिनिंगला आले, सगळं जेवण वगैरे झालं की असं थोडीशी त्यांची मस्ती चालू होती. स्टडी वगैरे सगळा झाला की मग छानपैकी थोडासा वेळ घालवतात दोघंजणं, कारण मी तर दिवसभर तिच्यासोबतच असते. आणि इतकी सवय झाली आहे ना तिची मला, की करमतच नाही बिलकुलसुद्धा, 1 मिनिटसुद्धा ती कुठे नसेल ना, ती बाहेर खेळायला गेली ना तरी पण मी स्वयंपाक करता करता खूपदा जाऊन बघते तृषा कुठे काय करते. मोस्टली तिला तर म्हणत असते मी की घरामध्येच खेळ येते, सगळ्या मुलांना बोलून आण आणि आपल्या हॉलमध्ये खेळ, हेच सांगते मी तिला, कारण आवाज आला ना तिचा मुलांचा की जरा बरं वाटतं, बाहेर नको वाटतं. मग खूप बघायला जावं लागतं कुठे खेळते, कोणाच्या घरात आहे काय नाही का, असं सगळं लक्ष ठेवावं लागतं. त्याच्यामुळे तिला मी घरामध्येच खेळ असं म्हणत असते. चाललो आता रमत गमत, गप्पा चालू होत्या काय कसं थंडीचं वगैरे. मला तर जास्त वाजले. नाही नाही मी चांगली आता थोडं मेहनत मस्त बसलाय. बारके बारके बेबी जाणार आहे त्याला. काय देऊ आहे छोटी, काय देऊ, काय खाणार तू, हे खाणार काय पण खाणार हे. देखो ज्यादा भी मीठा नहीं है. खोबऱ्याचं ते ह्याच्यासारखं असेल, चॉकलेट सारखं खोबऱ्याच्या. हे दूध मला चॉकलेट दो ना, 5 रुपये की. एवढी नको, अख्खी नको. मस्त लागतं. कैसा बढिया. छान. नाही बघायचं मला काय, बघा येत पकडा. तुम्ही काय घेतलं, चॉकलेट घेतली का खोबऱ्याचं ना? हा छान होतं. त्याचे पण पैसे दिले का? घे तिला फोडून ती भुगा करून टाकल त्याचा. काय फटाका नाही ना? नको आता, आता फोडले फटाके, आता उद्या. चॉकलेट आहे, पडशील ग. काय कशाला मिलन, तिला द्या फोडून. नको नको, थंडी फार, कशाला काढ. पप्पा देतात ना फोडून, मग तुला येणार मग खाता. नाही जात कागद तोंडात, ओरडू नकोस. किती फास्ट, किती मस्त वाटतंय बघ आता. छान छान. हो खूप मोठं झालं. आपण दुकानातनं जाऊन येईपर्यंत इकडे शेकोटी केली होती या काकांनी वगैरे गेल्या वर्षीसारखी. आणि मग तुम्हाला सांगितलंच मगाशी, ज्याची त्याची जेवणं झाली ना की मस्त सगळेजण बाहेर शेक करण्यासाठी येतात, बत्ते शेकण्यासाठी येतात बरं का. खूप छान वाटतं, एकदम मस्त वाटतं. ज्याची त्याची कामं आवरून बसतात. आणि पुरुषाची मस्ती तर कधी संपतच नाही, तिची मस्ती चालूच असते एनी टाईम. ती एनर्जी कुठं येते एवढी तिच्यात काय माहिती. तर असं छानसं इव्हिनिंग, ते रात्रीचं असं छानसं बाहेर आलो, ते गोष्ट तुमच्याशी शेअर केली मी मस्तपैकी. खूप छान वाटतं बरं का. व्हिडिओत बघायला जेवढं छान वाटत नसेल, ते सगळ्या गोष्टी अनुभवायला खूप छान वाटतात. तर चला बाय, गुड नाईट.